मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये एक NGO होते ज्याचे नाव आहे युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी. तिथे जे NGOचे जे चालक आहे त्याचं नाव आहे रियाज फजल काझी. त्याचं वय 48 इयर्स आहे. त्याच्या खाली बरेचसे महिला अराउंड 22 एम्प्लॉई आहे त्या NGOमध्ये आणि ते विभिन्न त्याचे जे ब्रांच आहे तिथे काम करतात. जे मानकापूरचे जे ब्रांच होते तिथे बरेचसे ऑफिस एम्प्लॉई 6 ऑफिस एम्प्लॉई आहेत. त्यामध्ये 4 मुली आहेत. त्यांनी तक्रार दिली होती. त्यापैकी एक मुलींनी तक्रार दिली की जुलै 2024 मध्ये त्याचे बर्थडे वाढदिवस होते. त्या दरम्यान जे रियाज फजल काझी आहे त्यांनी त्यांना फोरहेडवर किस केले होते आणि ते हक करण्याचे प्रयत्न पण केले होते. नंतर बरेच दिवस असं झाले की त्यांनी पुन्हा प्रयत्न केले होते. ते जे कंप्लेंट आहे त्यांनी विरोध पण केले होते. त्यांनी असं नमूद केलेले आहे. तरी पण ते जे ॲक्टिव्हिटी होते ते चालू होते. 7 दिवस अगोदर असं झाले की जे 4 पैकी एक कंप्लेंट आहे त्याच्या घरी ते एक अक्यूज यांनी फोन केले आणि त्यांनी असं म्हटले की तुमच्यासोबत जे तुमच्या मुलीसोबत जे बाकी लोक आहे ते वाईट ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करतात. तुम्ही त्यांना एकदा समजून घ्या. तर असा प्रकार जेव्हा जे 4 कंप्लेंट आहे तेव्हा ज्यांना माहीत पडले ते पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिले. आम्ही त्याचप्रमाणे सेक्शुअल हॅरॅसमेंट IT ॲक्ट याचप्रमाणे गुन्हा दाखल केलेले आहे. IT ॲक्ट यासोबत या कारणामुळे लागलेले आहे किंवा की जे अक्यूज्ड आहे त्यांनी एक ID तयार केले होते, फेक ID तयार केले होते. रिस खुश प्लू त्याची इन्स्टा ID आहे आणि ते ID माध्यमातून ते जे कंप्लेंट्स आहे त्याच्या ॲक्टिव्हिटी ते ट्रॅक करत होते. याच्या व्यतिरिक्त जे इन्फॉर्मेशन आहे ते जे NGO आहे त्याचे 5 विभिन्न ठिकाणी सेंटर आहे. एक सिव्हिल लाईनला आहे, सदर मानकापूर स्टेडियमचे पाठीमागे एक ताजबागला आहे, झोन 4मध्ये ताजनगर मानकापूर, मोहननगर सदर. ते 5 ठिकाणी त्याचे सेंटर आहे आणि त्याचे नॉर्मल जे काम आहे ते जे स्लमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना ते शिकवतात. त्याच्या फंडिंगचे जे सोर्स आहे ते बरेच 4-5 तरीके आहे ज्याच्या माध्यमातून ते फंडिंग कलेक्ट करतात. नंबर 1 आहे की स्कूल बेस्ड फंड मोबिलायझेशन. म्हणजे ते स्कूलसोबत जाऊन टाईअप करतात आणि स्कूल यांना सांगतात की आमचं असं कार्य आहे. ते बरेचसे स्कूल काय करतात की स्टुडंट करून ते XYZ छोटे अमाऊंट ते कलेक्ट करून त्यांना डोनेट करतात. सेकंड आहे की व्हॉलंटरी डोनेशन. समजा की तुम्ही पण जाऊन डोनेट करू शकतात त्यांना. तिसरे आहे की क्राऊड फंडिंग. म्हणजे मुस्लिम समाजामध्ये जे थोडे मोठे लोक आहेत ज्याचे बिझनेस आहे त्याच्याकडून ते जातात आणि ते फंड कलेक्ट करतात. यामध्ये इम्पॉर्टंट विषय असा आहे की त्याच्याकडे फॉरेन डोनेशन असा काही नाही, कारण की त्याच्याकडे FCRAचे जे अकाउंट जे मॅन्डेटरी आहे फॉरेन डोनेशन घेण्यासाठी ते त्याच्याकडे नाही. मी पुन्हा रिपीट करतो, त्याच्याकडे FCRAचे जे फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट याचप्रमाणे जे अकाउंट तयार करावे लागतात तेव्हा ते फॉरेन डोनेशन घेऊ शकतात, ते त्याच्याकडे नाही. अशा प्रकारचे त्याच्या फंडिंगचे सोर्स आहे आणि आता त्यांना अटक केलेले होते 18 तारखेला. कोर्टमध्ये प्रोड्यूस केले आणि कोर्ट यांनी 5 दिवसचे PC दिले.